जिजाबाईने सगळं आपल्या अंगावर दागिने घातले, उंचेचे कपडे घातले. मुलांना सांगितलं बुवा आला का बुवाला भाव करायचं म्हणजे बुवा बघत राहील हे कोण आहेत. तुकोबराय आल्यानंतर म्हणतात अगं अगं हे विष कोणी आणलं, हे विष आहे. नाही माझी मंगळागौर, माझी मंगळादेवी पावली, तुमच्या विठोबाने मला अजून परत काय दिला नाही माझी मंगळादेवी. पण तुकोबरायने सांगितलं अगं हे विष आहे. एक एक दागिना तुकोबरायने आपल्या पत्नीच्या अंगावरचं काढलं, मुलांच्या अंगावरचं काढलं. शिपायांना सांगितलं राजांना सांगा तुमच्या नजराण्याचा मी अपमान केला नाही, पण हेच विष आहे. हे जर माझ्या घरात ठेवलं मला झोप लागणार नाही. चोरांची भीती, इन्कम टॅक्सची भीती, सगळं भीती, सगळं आम्ही लपून ठेवतो, पण भीती किती आहे, झोप लागते का? भंगारवाल्याला पण सांगू हे थांब, तुझं पण ते इकडं आमच्याकडे परीस आहे, पण ते विष आहे. साधू संतांनी सांगितलं विष आहे ते. त्या गावात समजलं का साधू महाराजांना परीस सापडलेलं आहे. आले गावची 2 लोक रात्री आली ना साधू महाराज उठवले, उठा ते परीस कुठे आहे. साधू महाराजांना म्हणलं ते परीस मला नकोच आहे, पण मी सकाळी स्नान करून आल्यानंतर तो परीस तुमच्या ताब्यात देतोय, पण ते विष आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. सकाळी झोप कुठं लागते यांना, कारण परीस आपलं तसंच आहे ना, समाधानच नाही आम्हाला ना. कधी समाधान मिळत. अख्ख्या जगाची संपत्ती आमच्या पायाजवळ ठेवली तरी आम्ही म्हणू अजून एक कुठं जग आहे का. समाधान नाही. समाधान आपल्या जवळच आहे, ते मानायला पाहिजे. समाधान कुठे विकत मिळत नाही, ते मानायला पाहिजे. मानलं तरच समाधान आहे, आणि समाधानाच्या पुढची पायरी आनंद आहे, आणि त्याच्या पुढची पायरी घरामध्ये शांती आहे. आम्हाला शांती पाहिजे ना, आम्हाला समाधान मानायला पाहिजे. सकाळी आले साधू महाराज नदीवरती स्नान करायला, पण ह्यांना धीर कुठे. साधू महाराजांच्याकडे एक पत्र्याची पेटी होती, उघडली, कुठे आहे परीस, कुठे आहे परीस. परीस काय सापडला नाही. साधू महाराज आल्यानंतर कुठे आहे परीस. अरे माझ्या त्या पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेला आहे. अरे पण तो परीस खोटा आहे ना. मग पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेला आहे तर ती पेटी सोन्याची व्हायला पाहिजे का नको, म्हणजे तो परीस खोटा आहे. पण साधू महाराज म्हणले ते सगळं मला ज्ञान आहे. माझी जर ही पेटी जर सोन्याची झाली तर मला झोपून देतील का लोक, माझा सामान राहील का पेटीमध्ये. मग तो परीस मी कपड्यामध्ये बांधून ठेवलाय. आग्या परी असे साधू आहेत. तुमचं येर वित्त धन ते माझं मृत्युके समान. भंडारा डोंगरावरती माझ्या तुकोबराया नामचिंतन करत असताना भगवंताने रिद्धी सिद्धीला पाठवलं. जा तर तुकारामाला काहीतरी गळाला लावा, मागणी कराच. तुकोबराया म्हणतात तुम्ही कशाला आला माझ्या चिंतनामध्ये, व्यत्यय आणलाय तुम्ही. नाही आम्हाला देवाने पाठवलंय, काहीतरी मागा. तुकोबराया सांगितलं मला द्यायचंच आहे ना तर मी मागतो. काय मागितलं तुकोबरायाने, काय मागितलं. ह्याची दान दे का देवा तुझा. काय मागितलं आपण, काय मागितलं असतं, रिद्धी सिद्धी. आपण काय मागितलं हे संपतंय म्हणून ते सुखी आहे. आम्हाला समाधानच नाही. एवढं दिलं मग अजून दिलं असतं तर काय तुझं गेलं असतं का. समाधानच नाही आपल्याला. तुमचं येर वित्त धन हेच सुखाची खरी साधन आहे. मानायला पाहिजे, समाधान मानायला पाहिजे तरच सुख मिळेल. अहो तुम्हाला सांगू, एकदा माझ्या महाराज काय झालं, मी सकाळी रोज त्या सावरसेच्या त्या मोरीपर्यंत चालायला जातो. गणपतीमध्ये माझ्या काय म्हणतात वारा भरला होता, चमक भरली. असं हलता येत नव्हतं, पण ते चालायची सवय रोज, म्हणून बोलत चालल्याशिवाय ती चमक काय जाणार नाही. चालत चालत गेलो. धामणी गाव आहे तिथं, तो धामणी गावाचा रस्ता, आणि तिथे खाली माझ्या डोळ्यांना सोन्याची साखळी असलेली माझ्या डोळ्यांना कळली. माझ्या डोळ्यांनी लगेच धावपळ चालू केली. बुद्धीला सांगितलं, माझी चमक भरली होती बरं का.
बुद्धीला सांगितलं, ए उचल, वाकलो खाली. तेव्हा वारा नाही म्हणला, वाकलो खाली. का? सोन्याची चैन उचलली. बघतो तर कचकड्याची चैन. कुठे गेला वार? मग मला सांगा, तुमचे एरवित्त धन ते माझा मृत्यूके समान. आम्हाला राम पाहिजे का रावण पाहिजे? हा, काय पाहिजे आपल्याला? कोण पाहिजे? कोण पाहिजे? रावण तो तरी बोलायचं. आम्हाला आमचा राम पाहिजे ना. माझ्या वर्गातले राम नाहीत बरं. राम मला पाहिजे. आम्हाला आमचा भगवंत राम पाहिजे. रावण नकोय आम्हाला. पक्का? सगळेजण, सगळ्यांना काय पाहिजे? पक्का? इलेक्शन होऊन गेला, मत फिरलं, तिकडे बघायला कोण नाही. मग काहीतरी हे झालं का त्या मशीनवर दोष देणं, हे सगळं प्रकार आपण रोज बघतोय. त्यांच्या नादीत लागायचं नाही. मला एक सांगा, आज आपल्याला सगळ्यांनी एक मत ठरवा, राम पाहिजे का रावण पाहिजे? पक्का? सगळ्यांचा विचार पक्का? कशावर मारायचा शिक्का? रामावरती नाही का? बघाव, एक नियम घातला. आता बघू किती रामाची अडचणी ते. एक नियम घातला. एक रस्त्यावरती इकडे रामाची मूर्ती, आपल्या जी मातीची मूर्ती रामाची पडली होती. दुसरीकडे रावणाची मूर्ती पडली होती, मातीचीच होती बरं. मग असं चालत असताना नियम एकच, एका वेळेला एकच मूर्ती विकायची, उचलायची. मग आम्हाला काय पाहिजे? आमचा राम आम्हाला पाहिजे ना. आम्ही गेल्यावर रावण पडलेला आहे, पण तो मातीचा आहे. राम पडलेला आहे, तो पण मातीचा बनलेला आहे. मग आम्ही कुणाला उचलणार? कुणाला उचलणार? हा, अरे आमच्या रामालाच उचलणार ना आम्ही. राम पाहिजे ना आम्हाला. सगळ्यांनी तर पक्का केलेला आहे ना, फिरायचं नाही बरं का. दुसऱ्या दिवशी नियम बदलला. राम मातीचाच आणि रावण 5 किलो शुद्ध सोन्याचा पडलेला होता. आता बोला, इकडे रावण आहे, सोन्याचा आहे 5 किलो, आणि हे राम मातीचा आहे. बोला आता काय पाहिजे? काय पाहिजे? तुमचं हे रवित्त धन तुकोबर आहे, तेच वर्णावर बोट ठेवताय. तुमचं हे रवित्त धन हे माझं मृत्यूके समान. अरे आम्ही त्या सोन्या नाण्यासाठी आमच्या देवालाच आम्ही विसरतोय. विठ्ठल तुकोबर आहे. काय सांगतायत? कंठी मिरवा, अभंगाचे तिसरे चरण. कंठी मिरवा
चरणामध्ये तुकोबारा कंठी मिरवा, मिरवा हे क्रियापद आहे. मिरवा, मिरवा शब्द वापरतो की नाही महाराज आपण बोलतो अगं कुठं मिरवीत होतीस तू? मिरवा. तुकोबारा म्हणतात गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून मिरवा ना, कंठी मिरवा तुळशी. आम्हाला ती तुळशीची माळ घेऊन मिरवायला सांगतायत तुकोबाराया, पण आम्हाला ती पचनी पडत नाही. दिवाळी आली का पत्नी आपल्या नवऱ्याकडे शिवाय आम्हाला ते पचनीच पडणार नाही ना. मग तुकोबारा तेच म्हणतायत, गळ्यामध्ये जर सोनं नाणं घेऊन जर मिरवाला गेला तर वाईट लोकांच्या नजरा तुमच्या मानेकडे लागतील, कंठाकडे लागतील. त्याच्यापेक्षा सोनं नाणं आतमध्ये ठेवा आणि तुळशीची माळ वरती घेऊन मिरवा ना, त्यांच्या नजरा, वाईट नजरा आपल्या गळ्यामध्ये जाणार नाहीत. विठ्ठल एक मी सांगून जातो बरं का. हा अभंग घेतल्यावर मी थोडा प्रचार करतो माळेचा. मला सांगा, नवऱ्याने माळ तुळशीची घातली, मी बळजबरी करत नाही, जर तर बोलते मी ना का महाराज. नवऱ्याने तुळशीची माळ घातले आणि बायको मग तुळशीची माळ का घालत नाही? संसार कुणाला करायचा आहे? एकट्याला करायचा आहे का? दोघांना. मी प्रेशर करत नाही बरं का. माझं जे सांगण्याचं जे सूत्र आहे ते नीट ऐका. मग जर नवऱ्याने तुळशीची माळ घातली तर बायकोनी तुळशीची माळ घालाला असा माझा हट्ट नाही. मला सांगा, संसार कुणाला करायचंय? दोघांना करायचंय. संसाराच्या त्या रथाची चाकं बरोबर चालायला पाहिजेत की नाही? एक चाकामध्ये जर ते इंधन गेलं नाही तर ते चाक कसं कर 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 आवाज देत. मग जर नवऱ्याने तुळशीची माळ घातली, मग वट पौर्णिमेला आम्ही वडापाव म्हणजे त्या वडाला आम्ही नवस काय करतो? काय करतो? जन्मोजन्मी. बघा माझं सूत्र कुठं आहे ते बघा. जन्मोजन्मी किती जन्मी? अहो एक जन्मामध्ये तर आपण घरामध्ये बोलून जातो, इथं भेटलीच वरती भेटू नको. संसारामधले हे करता करता ती पण म्हणते हो इथं भेटलंच वरती भेटू नका, आणि आम्ही वट पौर्णिमेला 7 जन्मी. मला सांगा, जर नवरानी तुळशीची माळ घातली, मी तुम्हाला एक प्रमाण अगोदर ऍडव्हान्स देऊन जातो. तुका म्हणे नेदी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडेना. जो जो माणूस ज्या ज्या देवाची भक्ती करील त्याच्या त्याच्या लोकाला तो आत्मा जात असतो. तुका म्हणे नेदी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती. त्याचं नाव घेतलं ना, तो चित्तात बसलेला आहे ना, तोच येणार ना तो. मग मला सांगा, नवऱ्याने तुळशीची माळ घातली, नवरा गेला, बुवा गेल्यावर बुवा कुठं जाईल? काय लावतात? वैकुंठवासी बुवा. तुळशीची माळ गळ्यात राहिली ना का बुवा गेल्यानंतर काय लिहितात महाराज? ते 13 वेळेला माझं डोकं उठतं, असं डोकं उठतं. बुवा असलं तरी त्याच्या पुढे लिहितात कैलासवासी, स्वर्गवासी. अरे काय लिहितात तेच आम्हाला समजत नाही. शब्द करतो आम्ही, पण शब्दातलं थोडं थोडं ज्ञान आम्हाला घ्यायला पाहिजे ना. मी पहिलेच सांगितलेलं आहे, कीर्तन प्रवचन ऐकताना आपली आपली जी आहे ना बुद्धी ती थोडी बाजूला ठेवायची. संतांचे विचार वेडे असतात, पण ते विचार वेडे असतात, पण त्या विचारातून चांगला सुविचार. अरे संतांच्या मुखामधून येणारा शब्द त्या शब्दाच्या पाठीमागे अर्थ धावत असतो. आपल्या मुखातून निघालेल्या शब्दाच्या पाठीमागे अर्थ येत नाही. नीट लक्षात ठेवा. कीर्तन प्रवचन ऐकताना
सगळं वेळ होऊन ऐकायचं आहे. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 मगुवा गेला वैकुंठवासी धड महाराज. काय भियायचं, कधीतरी येणारच आहे ना. आले देवाशी मनात येते, आम्ही तर घाबरतच नाही. ते का आपल्या हातात आहे होय? आहे का आपल्या हातात आहे का? आपल्या हातात नाही ते. मग कशाला आम्ही घाबरायचं? अरे ये ना, मी तयार आहे ना. ही ताकद कुठून मिळते? ही ताकद कीर्तन प्रवचन जर तुम्ही ऐकलात तर ही भीती निघून जाते. एवढी ताकद ह्या कीर्तनामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कीर्तन चांग 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 होय अंग हरी रूप 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 होय अंग हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप. दीड तास झाला. मला सांगा, तुम्ही इथे सगळे बसलेले आहात, घरची संसाराची आठवण आली का? नाही आलात ना? कीर्तन सांग होय अंग हरी रूप. अरे हे अंग हरी रूप होऊन जात. म्हणून नवऱ्याने माळ घातली तर कंठी मिरवा तुळशी. नवरा गेला वैकुंठवासी. मग नवरा म्हणतो, तू 7 जन्मी मागितलंस वडाकडे, मी कुठे जाणार? तुझ्या गळ्यात माल नाही, तू कुठे जाणार? स्वर्गात. तू स्वर्गात आणि मी वैकुंठात. 7 जन्मीचं काय झालं? म्हणून जर नवऱ्याने तुळशीची माळ घातली तर बायकोनी घालायला पाहिजे. कारण तरच ते वट पौर्णिमेचा ते व्रत नाही का म्हणत. नाही तर सगळी नवऱ्याला जायचंय मुंबईला ना, बायको म्हणते मी पुण्याच्या गाडीत बसतो. हे असा होईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक विचार पाहिजे. कंठी मिरवा तुळशी. तुळस कोण? बरं का, 11:30 वाजले. अजून 5-10 मिनिटं करू का महाराज? कशाला आटपला आपला? 11 ते 1 तास जेवणावर गेला माझं. मी तुम्हाला खरंच शपथ घेऊन सांगतो पांडुरंगाची, मी कीर्तना गेल्यानंतर एक कीर्तनाचा टायमिंग जर निघून गेला ना महाराज, हे हृदयाचे ठोके वाढतात. माझा एक क्षण वाया जाते. मला तुम्हाला सांगायचंय, पण तुम्हाला ते जेवणामध्ये जर टायमिंग घालवायचं असेल तर काय संत करणार? काय करणार कीर्तन का? आम्हाला सांगायचंय तुम्हाला. आम्ही पोस्टमन आलेलो आहोत. आम्ही पोस्टमनाचं काम फक्त सांगतो की, कारण हे जग आहे, हे कलियुगामध्ये फार हे आवड म्हणजे आवडच कमी होत चालली. एक क्षण जायला लागला ना, धडकी भरते. काय सांगायचं आपल्या लोकांना? 1 तास घालवला फुकट, अर्धा तास गेला. जे सांगायचं होतं ते होऊन जातं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कंठी मिरवा तुळशी. व्रत म्हणजे उपवास, एक उपोषण. उपोषणाला धर्मामध्ये थारा नाही. उपोषण कशासाठी केलं जातं? कुणाला तरी वेटीत धरलं जातं. याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलोय. वेटीत धरलं जातं, त्याला आपल्या धर्मामध्ये थारा नाही. एक उपवास. 1-2 महिन्यापूर्वी मला रोह्याला एकादशी होती. मी कीर्तनाला जात होतो. 1 वर्ष झाला बरं का. आता रोहा थोडा, रोह्याचे लोक लय बडबड करायला लागले. महाराज गेला तिकडच राहायला. आता काय करू? आता तिकडूनचा माझ्या डोक्यावर कर्ज होता. 20-25 वर्ष तिथला कर्ज फेडला. आता इकडे कर्ज आहे तुमचा माझ्या डोक्यावर. ते फेडण्यासाठी मी आलेलो इथं, कारण हे माझं जन्म ठिकाण आहे. जायत होतो, एकादशी होती, कीर्तनाला रोह्याला जायत होतो. आपलं ते हॉटेल कुठलं येते, काय नाव त्याचं? चांगलं हॉटेल आहे महाराज. काय ते श्रीलंकाच्या अलंकाराचे पुढे कुठलं आहे? अलंकार दुकान आहे त्याचे, समृद्धी. रोह्याला जायत होताना बोललो, चला एकादशी आज आहे, आज थोडस साबुदाणा वडा खावं. नाही तर तिकडे गेल्यावर महाराज तुम्हाला माहिती आहे सगळं,
जे आपल्या मनात असेल तिकडे तसं नसतं. कधी कधी गेल्यावर बुवा कोण, बुवा अजून आला नाही होतं की नाही, बुवा काय अजून आला नाही, अरे बुवा येऊन बसलाय ना, तुमचा कुठं पत्ता आहे. मग म्हणून साबुदाण्याचे वडे खावे. एक महाराज, चांगला महाराज, मी नाव सांगत बुवा आपला इथला बसला होता, एकादशी होती, प्लेट मध्ये वडापाव. मी दिसल्यावर काय डायलॉग मारला, संत दर्शने हा लाभ पद्म लाभ जोडला. अरे बोलू काय बुवा, काय बोलू, गेलाय पुढे बाबा, काय बोलू, काय या नाही, आम्ही पण बोला आले काहीतरी खाऊन जावं, एकादशी आहे. एवढं बोलल्यावर म्हणतो आज एकादशी आहे का. अरे बुवाला एकादशी कधी आहे हे कळत नाही. हे असं आहे माझ्या विठ्ठल. हो, याला म्हणतात उपास. काय म्हणतात याला, उपास, उपवास. अरे भगवंताच्या जवळ राहून भगवंताचं नामस्मरण करा, त्याला म्हणतात उपवास. विठ्ठल हो. मग तुकोबराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, आणि भैरवी घ्या बरं, म्हणा विठोबार कुमारी Kumar
शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांची मागणी आहे, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस. तुकाराम महाराज म्हणतात हीच माझी मागणी आहे, हीच माझी आस आहे. तुम्ही सगळ्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नाव घ्या, पण तो देव आपला दास व्हायला पाहिजे का नको? देव दास आपला. कुणाचा दास झाला पैठण मध्ये? पाणी कोण भरत होता? तुकोबरायांच्या घरी कोण होता? धन्य पुण्य रूप ऐसा झाला संसार, नांदेत या घरी दैवत. मग दास तो होतोय. तुकोबांच्या घरी सोयराचं बाळंतपण कुणी केलं? तो गेला. का गेला? परमार्थ करताना, भक्ती करताना इथे कुठली आस नाही पाहिजे. तरच संतांचा दास झाला. आम्ही एवढ्या वाऱ्या करतो, एवढं हे करतो, सगळं करतो, पण तो देव आमच्या अजून स्वप्नात पण येई नाही. कुणाचं चुकतंय? आमच्यामध्ये आस आहे. आम्हाला लोकांनी महाराज म्हणून हाक मारावा. अरे तूच ठरवून घेतोस, तो आता येतोय, मला आता तो राम राम म्हणेल. ठरवलंय कोणी? तूच ठरवलंय. तुला तो राम म्हणायचा का काय म्हणतो? निघून जायचा प्रश्न त्याचा आहे. दुःख कोणी ओढून घे? ये रवित चित्ती नाही आस. आमच्या चित्तामध्ये जर कुठली आस नसेल, त्यांनी का म्हणून आम्हाला राम राम म्हणावं हे आम्ही ठरवलं आणि तो नाही म्हणला, आम्ही दुःखी झालो. भक्ती करताना, परमार्थ करताना चित्तामध्ये कुठलीच आस नाही. हे पांडुरंगा, अरे देव दिला देह, भजन गोमटा, तुझी भक्ती करणे हे आमचं कर्तव्य आहे. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. घरी गणपती आणला का कारखान्यामध्ये गणपतीच्या मूर्तीची किंमत करतो आम्ही 2000 आणि 1500 रुपये लाव. पण तीच मूर्ती घरी गेल्यानंतर त्याच्याकडे करोडो रुपये आम्ही मागतो. तिथं आम्ही कासावीस केली त्याच्या किमतीमध्ये. घरी त्याला एकदा प्राणप्रतिष्ठा जे केले आम्हाला दे. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. संतांनी भक्ती केलेली आहे असं, पण त्याच्यासाठी कसं पाहिजे? चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग देव आपला दास होतो. चित्तामध्ये जर कुठली आम्ही आस धरली ना, तो म्हणतो तुझा व्यवहार तू कर, मला काय करायचं तुझ्याशी. सोयराबाईचे दिवस भरले, 9 महिने भरले. सोयरा म्हणते अहो कळतंय का तुम्हाला काय? दिवस भरले, वंशांना घेऊन या, बाई माणूस पाहिजे. तुम्ही काय करणार? माझे चुकवा काका निरोप सांगायला गेले. वंश शब्द ऐकलेला आहे ना तुम्ही? वंश कोणाला म्हणतात? वंश नंदेला म्हणतात ना. तो शब्द आले बाद होत चालले. जसे चिमण्या कावळे कमी कमी होत चालले ना, तसे काही महत्वाचे शब्द सुद्धा उडून चाललेत महाराज. कधी काळी कानाला ऐकायला आला का बरं वाटतं थोडस. वंशाला घेऊन या, दिवस भरले, 9 महिने पूर्ण झालेले आहेत, बाई माणूस घरामध्ये पाहिजे. माझे चुको बाबा वंशला आणायला गेले.
वंसना आणायला गेलो मंगलवेड्यामध्ये दिंडी दिसली, वारी दिसली. कसला निरोप कसला काय, चित्ती नाही असं कसला निरोप आणि कसला काय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अहो 5 दिवस गेले, पण इकडे त्याच क्षणाला जर आपण या भावाने जर देवाची भक्ती करत असाल तर देव आल्याशिवाय राहत नाही. तसा भाव पाहिजे. तुका म्हणे भाव तसा त्याचा देव. चोखोबा काका दिंडीमध्ये जय जय राम कृष्ण हरी, कसला निरोप, कसली वंश, कसला काय. पण त्याच क्षणाला दारावर थाप पडली, वंश अजून येत नाही, आले. चोखोबाने निरोप बरोबर सांगितला, टायमात सांगितलाय. वंश टायमात आली, दार उघडला सोयराने. अहो वंश कुठला मेकअप केलाय. आता ह्याला काय म्हटली, वंश कोण आहे, वंश कोण झाली होती, कुठला मेकअप लावलाय. वंश आली. अरे अख्ख्या विश्वाचं बाळंतपण करणारी ती चोखोबा वंशचं रूप धारण केलं आले. स्पर्श केल्यावर सोयरांचं बाळंतपण झालं. त्याचं नाव ठेवलं कर्ममेळा. कर्म जर आपल्या चांगले असतील आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नाव काय ठेवला, चोखोबाच्या मुळाचं कर्ममेळा. वंश आली. वंश काय करीत होती 5 दिवस. जेव्हा चोखोबा पंढरपूर मध्ये आल्यानंतर चोखोबांचं अरे बापरे निरोप सांगितला होता. तिकडे दिवस भरले होते, वंशना घेऊन या. 5 दिवस झाले. धावपळ करीत गेले चोखोबा वंशाच्या घरी. चला तुम्हाला बोलवलंय, तिचं बाळंतपण जवळ आलंय, तिकडं काय झालंय, 5 दिवस झाले. पण तो चित्ती नाही. असं त्याचा पांडुरंग दास, तो दास बनतो. तो वंश बनून आला. सोयराचं काय करीत होता. परत ती खरी वंश आणली चोखोबाने. अगं ही बघ वंश आली. सोयरा म्हणते मी ती पहिली वंश आलेली कोण आहे, कोण आहे ती पहिली वंश आलेली. ती काय करीत होती पहिली वंश, विटांची लुगडी धुवीत होती. विटांची लुगडी धुवीत होती. त्या बाळांचं हागणं मोडलं, ते सगळे ते पांघरुण धुवीत होती. तेवढ्या चोखोबा आतमध्ये गेले. ए पांडुरंगा, अरे काय करतोस रे तू बाबा, काय करतोस तू बाबा रे. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग तो दास बनतो. आणि कुठलंच काम करायला देव आपलं मागं पुढे बघत नाही. म्हणून भक्ती कशी करायला पाहिजे, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास म्हणवा. हरीचे दास तुका म्हणे मज हे असं का संत उलटून सांगताय. अरे भगवंताचं नामस्मरण करा रे बाबा रे. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. तो देव वंश बघून स्वैरांचं बाळंतपण केलं. पांडुरंगा, अरे काय करतोस रे तू पांडुरंगा. तसे तुकोबाराय म्हणतात देवाचं नाव घ्या. ज्ञानेश्वर महाराज